शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली होती। त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती या नियमबाह्य आधारे झाल्या। मात्र 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट लागू नव्हती। आता सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षकांना सुद्धा टीईटी अनिवार्य असल्याचा निर्णय दिलाय। त्यामुळे 5 राज्यांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्र राज्यानंही अशाच पद्धतीनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीनं होतीये। याबाबत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं विविध शिक्षक संघटनांची गुरुवारी मुख्याध्यापक संघात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिक्षकांनी टीईटी सक्तीला विरोध करत राज्य शासनावरही कडाडून टीका केली। सेवेतील सर्व शिक्षकांना टीईटी सक्तीविरोधात महाराष्ट्र शासनानं सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करावी। या मागणीसाठी 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केलंय। शिक्षकांच्या वरती हा फार मोठा अन्याय होणार आहे। खरं तर प्रत्येक शिक्षक नोकरीत लागताना ते डेड असतील किंवा बेड असतील, शासनानं दिलेल्या पात्र परीक्षा देऊन ते पात्र होऊन नोकरीत लागलेले आहेत आणि परत आणि ही टीईटीची परीक्षा त्यांच्यावरती लादणं हे अत्यंत अन्यायकारक आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे आणि म्हणून या आदेशाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार यावरती करावा। यासाठी उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, मेघालय, उत्तराखंड असे 5 राज्य सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे। खरं तर आमच्या महाराष्ट्र शासनानं देखील ही पुनर्विचार याचिका दाखल करणं नितांत गरजेचं होतं, परंतु ती दाखल केलेली नाही। मग आपल्याला राज्य शासनाला हे या मोर्चातून सांगायचं आहे आणि हा मोर्चा मूक मोर्चा असणार आहे आणि आपल्याला हे सांगायचं आहे की टीईटी आम्हाला बंधनकारक आमच्या शिक्षक शिक्षिकेना करू नका, यासाठी हा मूक मोर्चा होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा ही माझी आपणास कळकळीची विनंती आहे। या मोर्चाच्या माध्यमातून मार्च 2024चा संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवक पद कायमचं रद्द करावं, वस्ती शाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू तारखेपासून गृहीत धरावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी आदी मागण्याही करण्यात येणार आहेत। बैठकीला शिक्षक नेते भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, CM गायकवाड, प्रसाद पाटील, राजेंद्र कोरे, बबन केकरे, मनोज माळवदकर, श्वेता खांडेकर, संतोष आयरे, सुनील पोवार, रणजित सूर्यवंशी, मनोज रणदिवे, RD पाटील, मनोहर जाधव आदी उपस्थित होते।